नमस्ते. जयकर जाधव यूट्यूब चॅनल शैक्षणिक संगीताबरोबर सादर करीत आहे समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आधारित कथा मालिका. उद्देश इतकाच, माध्यम कथेचं असलं तरी सामाजिक ज्वलंत प्रश्नांवर परखडपणे विचार मांडून समाजाचं प्रबोधन करण्याचा अल्कसा प्रयत्न. कथा आवडली तर लिंक निश्चित शेअर करा आणि अशा नवनवीन कथांसाठी तसेच शालेय संगीताचा आनंद घेण्यासाठी जयकर जाधव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तर आज पहिली कथा सादर होत आहे, वावर हाय तर पावर हाय. एका गावात एक अरुण नावाचा मुलगा होता. शेतकरी कुटुंब, घरात 4 एकर सुपीक जमीन, 2 गायी आणि आईबाबांचा कष्टाळू स्वभाव. अरुणने 12वी शिक्षण घेतलं. नंतर वडिलांसोबत शेतीत उतरला. त्याच्या हाताला माती लागली की जणू सोनं पिकायचं. ज्वारी, भात, सोयाबीन सगळं भरभरून यायचं. आईबाबांनी विचार केला, आता मुलगा स्थिर झाला, लग्न लावून द्यावं. स्थळं पाहायला सुरुवात केली. पहिल्या मुलीच्या घरी गेले. मुलीच्या वडिलांनी पहिला प्रश्न विचारला, मुलगा काय करतो? सरकारी नोकरीत आहे का? नाही, शेती करतो. तेवढं ऐकून विषय संपला. दुसऱ्या स्थळाकडे गेले. नोकरीला कोणत्या ठिकाणी आहे आणि पगार किती? पगार वगैरे नाही, स्वतःची 4 एकर शेती आहे, बक्कळ पिकतं. परत नकार. तिसऱ्या ठिकाणी मुलगीच म्हणाली, मला शहरात राहायचं आहे, शेती नको. असं करत करत जवळजवळ 5 वर्षे निघून गेली. तोपर्यंत अरुणने तिशी गाठली. एक दिवस तो शांतपणे आईला म्हणाला, आई, मी चुकीचं काय करतोय? आपली जमीन आहे, भरपूर कमावतो आहे आणि आपल्याबरोबर आपल्या शेतातल्या धान्याने दुनियेचं पोट भरताय. माझं शिक्षण बी चांगलं आहे, मग काय कमी आहे माझ्यात? वर म्हणून मी कुठं कमी पडतो? आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. हळूच आपल्या पदरानं डोळं पुसत तिनं त्याचं सांत्वन केलं. अरे लेकरा, आत्ताच्या दुनियेची रीत वेगळी चालली. सगळ्या मुली शिकल्या सवरल्या म्हणून त्यांच्या अपेक्षाही बी वाढल्या. सगळ्यांना ऐश आरामीचं जगणं पाहिजे. पण म्हणते ती नवं, वावर आहे तर पावर आहे. आणि ते खोटं नाही. या शेतकऱ्याने आपल्यापुरतं जर पिकवलं, बाजारात धान्य नेलंच नाही तर त्यांचं डोळं लगेच उघडतील. पण आता समाजात पोरींचा विचार सगळा बदलून गेलाय. त्यांना गाडीतनं फिरायला पाहिजे, मौज मजा करणारा नवरा पाहिजे, सरकारी नोकरीवाला पाहिजे, बक्कळ पैसा पाहिजे. पण शेतकरी नवरा केला तर शिवाराची मालकीन, बक्कळ दूध दुभत्याचं खाणं आणि राणीसारखं जगणं त्यांना कुठं माहीत आहे? आणि शेतकरी नवरा काही त्यांच्या शिकण्याच्या अपेक्षा काही पूर्ण करणार नाहीत का? करणारच की. पण एक दिवस कळल त्या शेतकऱ्याची किंमत त्या पोरीसने. आणि वय वाढत चाललं तरी पोरीला घरात ठेवून घेणाऱ्या त्या आईवडिलाच नेबी. आई, तू म्हणतेस ती बरोबर आहे. आपल्या तायडीच्या बाबतीत तू वेळीच निर्णय घेतलास. तिला शिकायची इच्छा होती तरी बी 12वी नंतर तिचं तू लग्न केलंस. मग तू अशी अट त्यावेळी का घातली नाहीस? अरे लेकरा, मी त्या मुलाचा स्वभाव बघितला, त्याचं कर्तुक बघितलं, घरातली माणसं बघितली. सोन्यासारखं खातं पितं घर आहे म्हटल्यावर मग आणखी काय पाहिजे? शिवाय आपल्या तायडीची शिकायची इच्छा आहे म्हटल्यावर तिचा नवरा तिला पुढे शिकवतोयच की. आता संसार करत शेवटच्या वर्षात शिकते ती. आणि या जावयानं माझ्या लेकीला काही कमी केलंय का? आज 3 वर्ष झाली लग्नाला. हाय का कुठली तक्रार? पोर बी खुश आहे, सगळं कसं आनंदात घर नांदतंय. अगं आई, पण मी म्हणतो असा तुझ्यागत विचार सगळी का करत नाहीत? या शेतकऱ्याला का जाणून घेत नाहीत? ज्या मातीत आपण जगतो, ज्या शेतकऱ्यामुळे शहरातला माणूस पोटभर खातो, त्याच शेतकऱ्याच्या मुलाला मात्र संसाराची साथ का मिळत नाही? तू म्हणतेस वावर आहे तर पावर आहे, मग आताच का बिघडलं? वावर आहे पण वराचा मान का नाही? हे बघ बाळा, कुठल्याही गोष्टीला शेवट असतो. सगळ्याच मुली अशा नसतात. 2-4 जणींनी नकार दिला म्हणून नाराज होऊ नकोस. काही मुली असतात शेतकऱ्याला समजून घेणाऱ्या. तशी बरीच उदाहरणं बी आहेत. जरा थांब, या अपेक्षांची लाट थोडी दिवस चालेल आणि पुन्हा शेतकऱ्याला चांगले दिवस येतील का नाही बघ. आता पुरेशा नोकऱ्या तर कुठं राहिल्यात. लवकरच माझ्या या राजाला राणी भेटेल. या घरची आणि 4 एकराच्या तळाची मालकीन होईल. काळजी करू नकोस. अरे विश्वास ठेव लेकरा माझ्यावर. पाहिलं, या माईलेकांचा संवाद किती अर्थपूर्ण आहे. या शेतकऱ्याच्या पत्नीचं मन किती मोठं आहे. तिला विश्वास आहे आपल्या कर्मावर, आपल्या लेकाच्या भविष्यावर. म्हणून तिनं सुद्धा मोठं स्वप्न बघितलं. एक दिवस तिलाही सुनबाई भेटणार, अगदी निश्चितच भेटणार. पिकांना सुद्धा वेळेत खत पाणी घातलं, निगा राखली तर पीक डौलानं बहरतं. अगदी तसंच
मुलामुलींचा योग्य वयात वेळेवर विवाह झाला तर सुखी संसार आनंदानं बहरून येईल. जीवनामध्ये आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर मौज मजा करण्याचं वय निघून गेलं तर 35-40च्या पुढं जीवनातील काय आनंद घेणार ही नवी पिढी. आज मुलींनीही विचार करायला हवा. सुख म्हणजे फक्त मोठी नोकरी, मोठा पगार, गाडी आणि AC फ्लॅट नसतो. सुख म्हणजे कष्टाळू माणूस, पोटापुरती मिळकत, प्रामाणिक संसार आणि समाधानाचं आयुष्य असतं. शेती हा व्यवसाय नाहीच, ती आपली संस्कृती आहे, आपलं जीवन आहे. आज मुलींच्या अपेक्षा थोड्या कमी झाल्या. वास्तवाचं भान ठेवून जीवनाचा आनंद घेण्यासाठी विचार बदलले तर कितीतरी गुणी कष्टाळू मुलांच्या घरामध्ये मंगलाष्टकं घुमतील आणि यथावकाश मुलींच्या सर्व अपेक्षा पूर्णही होतील. म्हणून वेळ जाण्यापूर्वी विचार बदला. आयुष्य एकदाच मिळतं. सर्व गोष्टी योग्य वेळेत आणि योग्य वयात घडल्या तर जगण्याला एक वेगळीच मजा येईल आणि आयुष्य सर्वांग सुंदर होऊन जाईल. बघा, पटतंय का?